नमस्कार प्रेक्षकांनो, पाठ राखील मालिकेमध्ये आपण काल पाहिलं होतं की आलोक आणि प्राजक्ताच्या साखरपुड्याचा घाट या सुलोचनाने घातलेला आहे आणि त्याचीच विधी गुरुजी करत असतात. तेवढ्यातच आलोकला बोर होतं म्हणून तो वैद्यबुवांच्या दवाखान्यात बाहेर आलेला असतो. बाहेर येतो त्यावेळेला सगळ्या बाटल्या पाहत असतो, वैद्यबुवांची डायरी सुद्धा वाचत असतो. आता आलोक नेमका दवाखान्यात काय करत आहे हे पाहण्यासाठी प्राजक्ता बाहेर आलेली असते. आता प्राजक्ता बाहेर येऊन पाहते तर काय, आलोकच्या पाठीमागे एक बाटली असते, तिला लाल कलरचं टोपण लावलेलं असतं. आता प्राजक्ता हे पाहते आणि खूप घाबरते. आता तिला वाटतं की तो लाल रंग पाहिल्यानंतर आलोक सरांचा राग त्यांना कंट्रोल होणार नाही. तेवढ्यातच आता आलोकची नजर त्या लाल कलरच्या बाटलीकडे जाते आणि नेहमीप्रमाणेच आलोकचा राग त्याला अनावर होतो आणि तो प्राजक्तावर एवढ्या जोराने चिडतो की हातातील बाटली फेकून देतो आणि ती काचेची बाटली फोडून टाकतो आणि प्राजक्ताला म्हणत असतो, तू नेहमी मला राग येण्यासाठी असं काहीतरी करत असतेस ना, आणि माझा राग मला कंट्रोल होत नाही हे तुला माहीत आहे, तरी सुद्धा तू माझ्यासमोर अशी येतेस का. आता आलोक एवढ्या जोराने ओरडत असतो म्हटल्यानंतर भाग्या आणि वैद्यबुवा बाहेर आलेले असतात. आता आलोकचे हे रूप पाहून भाग्या आणि वैद्यबुवाला काही सुचतच नाही. त्यांना कळत नाही की आलोक नेमकं हे काय बघत आहे. आता इकडे आलोक सगळ्या टेबलवरच्या वस्तू फेकाफेकी करायला सुरू करतो आणि प्राजक्ताला म्हणत असतो की आय हेट यू, मला तुझं तोंड सुद्धा पाहायचं नाही. आता प्रेक्षकांनो, इथे प्राजक्ता खूप घाबरलेली असते आणि एकदम अशी घामाघूमच झालेली असते. आता घामाघूम झालेल्या प्राजक्ताला एकदमच भान येते आणि तिला कळतं की समोरच आलोक सर उभे आहेत की अगदी व्यवस्थित आहेत, डायरी वाचत आहेत. मला तर भास झाला आहे. आता ती पाठीमागे वळून पाहते तर भाग्या आणि तिचे बाबा नसतातच की. म्हणजे आता प्राजक्ताला हा सगळा भास झालेला असतो की आलोकला खूप जास्त राग आलेला आहे. आता प्राजक्ता स्वतःला सावरते आणि आलोक जवळ जाते. आता इकडे प्राजक्ता ती लाल कलरचं टोपण लावलेली बाटली असते ती आलोकपासून लपवण्याचा प्रयत्न करणार असते. आता हातामध्ये डायरी असते आलोकच्या, त्याकडे पाहतच प्राजक्ता म्हणते, माझ्या मामांना अशी डायरी लिहून ठेवण्याची सवय आहे आणि सगळं काही या डायरीमध्येच ते रोजच्या रोज लिहून ठेवत असतात. असं म्हणतच प्राजक्ताने ती लाल टोपण असलेली बाटली स्वतःच्या हातामध्ये लपवलेली असते. आता इथे प्राजक्ता आलोकचं लक्ष इकडे तिकडे विचलित करण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिने पदराआड ती लाल कलरचं टोपण असलेली बाटली लपवलेली असते. आता आलोक त्या बाटलीकडे पाहणार. एवढ्यातच प्राजक्ता काय करते, तिच्या मामांची आणखीन एक डायरी आलोककडे देते आणि वाचायला सांगते. आलोक सुद्धा म्हणत असतो, किती छान अक्षर आहे तुमच्या मामांचं बरं. त्यावेळेला आता प्राजक्ता हळूच तिथून सटकते. आता प्राजक्ता काय करते, ती बाटली स्वतःच्या पदराआड लपवते आणि घरामध्ये येते. आता इकडे या तृप्तीने मात्र प्रीतीची चांगलीच पाठ घेतलेली असते, सारखं तिला दमवत असते. आता आपल्या दोघींची चांगली मैत्री होणार बरं का, आता आपण एकमेकांचे नातेवाईक होणार आहे ना. तेवढ्यातच या तृप्तीचं लक्ष प्राजक्ताकडे जातं आणि तिच्या पदराआड असलेल्या बाटलीकडे जातं. आता त्याच्यावर लिहिलेलं असतं पित्तावरचं चूर्ण. आता ही तृप्ती प्राजक्ताला म्हणत असते, अगं प्राजू, काय हे चूर्ण घेऊन कुठे निघालीस बरं, तुझी तब्येत बिघडली आहे का. आता प्राजक्ता काय करते, डायरेक्ट जाते सुलोचना समोर आणि ती पदराआड असलेली बाटली सुलोचनाला दाखवते. आता सुलोचना म्हणत असते, अगं प्राजक्ता, काय झालं, तुझं काही दुखत आहे का, तुझी तब्येत बिघडली आहे का. त्याच वेळेला आता इकडे भाग्याची आजी म्हणत असते, अरे देवा, आजच्याच दिवशी हिची तब्येत बिघडायला हवी होती का. इथे प्राजक्ता काय करते, आता सुलोचनाला त्या बाटलीकडे खुणावतच म्हणत असते की लाल कलरचं टोपण आहे. आता सुलोचनाला प्राजक्ता अशी का वागत आहे ते कळतं आणि सुलोचना सगळ्यांना सांगत असते की हिला नाही तर मलाच थोडासा पित्ताचा त्रास व्हायला लागला आहे, सकाळपासूनच माझी तब्येत थोडीशी बिघडली आहे. आता हे ऐकून प्रीती लगेच म्हणत असते, अहो मोठी आई, तुमची सकाळपासून तब्येत बिघडली आहे, आम्हाला कसं माहीत नाही बरं, आम्हाला का सांगितलं नाही तुम्ही. त्यावेळेला लगेच वंदना म्हणत असते, जाऊबाईंना एवढा वेळच नसतो ना घरच्यांना सांगायला. आता सुलोचना म्हणत असते की मगाचपासून प्राजक्ता माझ्याजवळ बसली होती तेव्हा तिला मी हेच सांगायला लागले होते की मला पित्ताचं चूर्ण हवं आहे, म्हणूनच प्राजक्ता पित्ताच्या चूर्णाची बाटली घेऊन माझ्याजवळ आली आहे. हो ना प्राजक्ता, बरोबर बोलते ना मी. त्यावेळेला प्राजक्ता थोडीशी अडकळते पण हो म्हणते. तेवढ्यातच वैद्यबुवा येतात. आता सुलोचनाला म्हणत असतात की
हो, पित्तासाठी मी हे चूर्ण देतो सगळ्या पेशंटना. आता वैद्यबुवा लगेचच सुलोचनाला ते चूर्ण द्यायच्या तयारीला लागतात. ते म्हणतात अगदी 1 चमचा यातील चूर्ण जर तुम्ही घेतलं तर अर्ध्याच तासात तुमची तब्येत अगदी व्यवस्थित होईल. आता इकडे सुलोचनाला मात्र टेन्शन आलेलं असतं की हे वैद्यबुवा लगेचच मला चूर्ण चारतात की काय. आता प्राजूचे मामा काय करतात, तेथीलच पूजेसाठी 1 चमचा तिथे असतो तो उचलतात आणि ते चूर्ण चमचा भरतात आणि सुलोचनाला म्हणत असतात की घ्या, हे 1 चमचा चूर्ण घ्या, तुमची तब्येत अगदी व्यवस्थित होईल. इथे आता सुलोचना म्हणत असते वैद्यबुवा एवढं काही नाही, जास्त थोड्या वेळाने येईल माझं कमी, मला नको आहे हे चूर्ण. पण आता वैद्यबुवा ऐकतात ते कसले, ते आता सुलोचनाला लगेचच चमचा भरून ते चूर्ण हातामध्येच देतात. आता सुलोचना सुद्धा चांगलीच कोड्यात पडलेली असते, कारण ती तर आता खोटं बोललेली असते. इकडे आता प्रीतीचं मात्र तोंड वाकडं झालेलं असतं. इथे आता प्राजक्ता सुद्धा सुलोचनाकडे एकसारखीच पाहायला लागलेली असते. पण आता सुलोचनाकडे काही पर्यायच नसतो म्हटल्यानंतर ती ते चूर्ण घेते, चमचा भरून तोंडातच घालते. आता तोंडात चूर्ण गेल्यानंतर ते कडू लागतं म्हटल्यावर तिच्या तोंडाच्या रिॲक्शनच बदलतात आणि आता सगळेजण सुलोचनाला हसायला लागलेले असतात. इथे आता प्राजक्ता काय करते, सुलोचनाकडे बघते आणि थोडीशी डिस्टर्ब होते आणि तेथीलच पूजेसाठी आणलेलं पाणी असतं ते उचलते आणि सुलोचनाला पिण्यासाठी देते. इथे आता मामा चारू पुन्हा पूजेच्या तयारीला लागतात आणि इकडे सुलोचना प्राजक्ताशी बोलत असते की बघ प्राजक्ता, तुझ्या आणि आलोकच्या नात्यासाठी मी स्वतःचं तोंड सुद्धा कडू करून घ्यायला तयार आहे. आणि प्राजक्ता, जसं माझं तोंड हे तात्पुरतं कडू झालं आहे तसंच तुझ्या आणि आलोकच्या नात्याचं आहे. जरी तुमच्या नात्यामध्ये आता कडवटपणा असेल तर पुढे जाऊन तुम्ही सुद्धा अगदी गोडीने संसार कराल बघ, तू अजिबात प्राजक्ता काळजी करू नकोस. आता इथे प्राजक्ता सुद्धा सुलोचनाचं बोलणं ऐकून थोडी शांत झालेली असते. तेवढ्यातच गुरुजी आता म्हणत असतात की चला, होणाऱ्या सुनेची, होणाऱ्या सासूने ओटी भरायची पहिल्यांदा. आता इथे गुरुजींनी ओटी भरायला सांगितल्यानंतर लगेच अंबिका पुढे येते आणि ओटीची तयारी करते. इकडे सुलोचना आता प्राजक्ताला म्हणत असते की माझं जरी तोंड गोड झालं असेल तरी तुझं आणि आलोकचं तोंड गोड होणार आहे म्हणून मला खूप आनंद झाला आहे. चल प्राजक्ता, मी तुझी ओटी भरते. असं म्हटल्यानंतर प्राजक्ता लगेच जिथे पूजा मांडलेली असते तिथे पाटावर जाऊन बसते. आता इथे सुलोचना सुद्धा प्राजक्ता समोर येऊन बसते. आता सुलोचना येताना खूप साऱ्या भेटवस्तू प्राजक्तासाठी घेऊन आलेली असते. आता ती पहिल्यांदा प्राजक्ताची ओटी भरायला सुरू करते. पहिल्यांदा साडी देते आणि तिला म्हणते प्राजक्ता, तुझ्यासाठीही मी साडी आणली आहे. आता साडीवर लगेच नारळ आणि ओटी ठेवते. आता ते ठेवून झाल्यानंतर सुलोचना एक भारीतला दागिना बाहेर काढते आणि प्राजक्ताला देते. आता एवढा भारीतला दागिना पाहून या तृप्तीची तर चांगली नजरच हटत नसते त्याच्यावरून आणि तिला धक्का बसलेला असतो की एवढा महागातला दागिना प्राजक्तासाठी. आता इकडे प्राजक्ताच्या आजीच सुद्धा नजर त्या दागिन्यावर पडलेली असते की त्यांना पटतच नाही की एवढा मोठा दागिना प्राजक्तासाठी आणला आहे. त्याला सुलोचना म्हणत असते की प्राजक्ता, हा दागिना माझ्या आईने मला दिला होता आणि आता मी तुला देत आहे. आता सुलोचना म्हणत असते प्राजक्ता, माझ्या आईने दागिना जो मला दिला होता तो मी तुला का देत आहे माहीत आहे का? तर मी ठरवलं होतं की आईने मला जो दागिना दिला आहे तो मी माझ्या मुलीला देईन, मला जर मुलगी झाली तर. पण तसं झालं नाही, मला 2 मुलंच झाली. म्हणून मी आज ठरवलं आहे की तूच माझी मुलगी आहेस आणि हा दागिना मी तुला देणार. सुलोचना खूप मोठ्या मनाने प्राजक्ताला म्हणत असते की आजपासून प्राजक्ता, तू माझी सून नाही तर तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे. आता हे ऐकून मात्र मामांना, प्राजूच्या मामांना खूप भरून आलेलं असतं. आता प्राजक्ताला जो दागिना दिलेला असतो तो खूप सुंदर आणि खूप महागातला असतो. आता प्राजक्ता सुद्धा आनंदानेच तो दागिना स्वीकारते. इकडे आता वैद्यबुवा म्हणत असतात सुलोचना मॅडम, तुम्हाला एक सांगायचं होतं, ही प्राजक्ता आहे ना ती आई विना वाढलेली मूल आहे असं म्हणतच असतात. तेवढ्यातच त्यांना भरून आलेलं असतं, त्यांच्या डोळ्यातून टपाटप पाणी गळायला लागलेलं असतं. इकडे आता वैद्यबुवा स्वतःचे डोळे पुसतच घराबाहेर येतात. इकडे आता भाग्या हे सगळं भावनिक वातावरण बदलण्यासाठी म्हणत असते चला, तुम्ही नवीन सासूसून आहात ना? नाही, सासूसून नाही, तुम्ही मायलेकी आहात ना, चला तुमचा फोटो काढूया असं म्हणते आणि या दोघींचा फोटो काढायला लागते. इथे आता वैद्यबुवा डोळे पुसत बाहेर आलेले असतात आणि पाहतात तर काय, आलोक त्यांची डायरी वाचायला लागलेला असतो. आता वैद्यबुवा लगेच आलोक जवळ येतात आणि म्हणतात काय आलोक, तू काय करत आहात? त्यावेळेला आलोक पटकन आता वैद्यबुवांना सॉरी म्हणतच म्हणत असतो, मी तुमची डायरी वाचत आहे. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणतात असू दे ना, वाचा ना, काही प्रॉब्लेम नाही. आता वैद्यबुवा म्हणत असतात आत बसून तुम्ही कंटाळलात का म्हणून असे बाहेर येऊन बसलात का? इथे आता आलोक म्हणत असतो नाही, कंटाळा वगैरे काही नाही, पण तुम्ही इथे जे काही पेशंटचे
पेशंटचे रिव्ह्यू लिहून ठेवले आहे तेच मी वाचत होतो. वैद्य बुवा, तुम्ही इथे लिहून ठेवलं आहे की एका पेशंटला पायावर पूर्ण उठलं होतं आणि ते तुम्ही झटक्यातच बरं केलं. ते कसं काय बरं केलं बरं? तुम्हाला कसं काय अंदाज लागला त्याचा? त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात की तो पेशंट बरेच दिवस झालं या त्रासाने त्रस्त झाला होता आणि माझ्याकडे वारंवार येत होता. वैद्यबुवा म्हणत असतात की बरेच दिवस हा पेशंट त्या त्रासापासून त्रस्त होता. तो माझ्याकडे आला त्यावेळेला मी पाहिलं की त्याच्या शरीरामधील ॲसिड वाढलं होतं, म्हणजे आम्ल वाढलं होतं, म्हणजे त्याच्या सवयीच त्याच्या हा आजार वाढवत होता. म्हणजेच कधीही जास्त झोपणं, तेलकट खाणं, तुपट खाणं किंवा म्हणजे सवयीवरूनच त्याला हा आजार वाढला आणि त्या पेशंटला मी आयुर्वेदिक औषध पण दिलं आणि त्याला त्याच्या सवयी सुद्धा बदलायला लावल्या आणि त्याला लगेचच बरं वाटायला सुरू झालं. हे ऐकून आलोक म्हणत असतो, वैद्यबुवा किती छान बरं, तुम्ही पेशंटला पाहूनच, त्याच्या सवयी पाहूनच तुम्ही पेशंटला बरं करता का? म्हणजे तुम्हाला कसं कळतं बरं की त्या पेशंटला कशाची गरज आहे ते? वैद्यबुवा म्हणत असतात, तसं तर म्हणजे बरेच वर्ष झालं मी असे पेशंट पाहतोय आणि माझ्याकडे अनुभवसुद्धा खूप आहे आणि असे लोक माझ्याकडे आले की मी त्यांना सगळं सविस्तर त्यांच्या जीवनातील क्रमाविषयी विचारतो आणि त्यांना व्यवस्थित ट्रीटमेंट करतो. त्यावेळेला आलोक म्हणत असतो की वैद्यबुवा, हे सगळं बरोबर आहे, पण मी ऐकलं होतं की तुम्ही सगळी ट्रीटमेंट ही फुकटच करता, 1 रुपयाही घेत नाही. आता वैद्यबुवांच्या दवाखान्यातच एक मोठा फलक लिहिलेला असतो आणि त्याच्यावर लिहिलेलं असतं की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे. आता वैद्यबुवा त्या फलकाकडे बोट करून म्हणत असतात, अच्छा, म्हणजे तुम्ही हे फलक सुद्धा वाचला आहे. तर आलोक, मी समजतो की रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि तसंही आपण कोणत्याही मोबदल्याशिवाय एखादं काम करतो त्यावेळेला आपल्याला वेगळंच समाधान मिळतं आणि त्या समाधानापेक्षा या जगात कोणतंच मोठं सुख नाही असं मला वाटतं. इथे आज सुलोचना प्राजक्ताला म्हणत असते, एका आईचं सुख कशात आहे तुला माहीत आहे का ग प्राजक्ता? तर आपल्या मुलासाठी योग्य पत्नी मिळणं किंवा घरासाठी चांगली सून मिळणं यापेक्षा मोठं सुखच नाही आणि तू माझ्या आलोकला चांगलं सांभाळशील, घर सांभाळशील हे मला माहीत आहे आणि प्राजक्ता, तुझ्यामुळे जगातील सर्वात मोठं सुख मला आज मिळत आहे. मी खूप खुश आहे तुझ्यासाठी आणि आलोकसाठी. त्यावेळेला प्राजक्ता सुद्धा हलकीशी स्माईल देत असते. आता इकडे भाग्याच्या आजीला मात्र सुलोचनाचं हे बोलण्याचं बरं वाटत नसतं. आता गुरुजी म्हणत असतात की चला आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया, मुलग्याला बोलवून घ्या. आता हे ऐकल्यानंतर लगेच प्रीती म्हणत असते की मोठी आई, मी बोलवून आणते त्यांना, असं म्हणून ती आता बाहेर जात असते. त्यावेळेला तृप्ती सुद्धा म्हणत असते, थांब प्रीती, मी सुद्धा येते. आता या दोघी आलोकला बोलवण्यासाठी जात असतात. तेवढ्यात सुलोचना म्हणत असते, थांबा, तुम्ही जाऊ नका. त्यावेळेला आता सुलोचना स्वतःच्या मनातच म्हणत असते की आता आलोकला कसं हात आणायचं बरं? त्याला जर या विधीसाठी बसवलं तर तो बसणार नाही, तो मला प्रश्न विचारेल की नेमकं इथे काय चाललं आहे. इकडे आता प्राजक्ता सुद्धा स्वतःच्या मनात विचार करत असते की देवा, आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालं आहे, इथून पुढे सुद्धा सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि तुझ्या आशीर्वादाने सगळं काही पार पडू दे. इकडे आता बाहेर वैद्यबुवा आणि आलोक चांगले बसूनच गप्पा मारायला लागलेले असतात आणि दोघेजण मग्नच असतात एकमेकांशी गप्पा मारण्यात. तेवढ्यात सुलोचना आणि अंबिका बाहेर आलेल्या असतात. त्या सुद्धा आता या दोघांच्याकडेच पाहत असतात. इकडे आता वैद्यबुवा आलोकला सांगत असतात की आलोक, माझ्याकडे एकदा एक पेशंट आलं होतं आणि त्यांची तक्रार अशी होती की त्यांना झोपच लागत नव्हती. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की तुम्हाला झोप कशी काही लागत नाही, नेमका तुम्हाला त्रास काय आहे? त्यावेळेला तो पेशंट मला म्हणतो कसा की मला झोप लागत नाही कारण माझं लग्नच झालं नाही अजून. त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की अहो, तुम्हाला झोप लागत नाही कारण तुमचं लग्न झालं नाही. अहो, मी इथे झोपेवरचं औषध देऊ शकतोय पण मुलगी नाही देऊ शकत. आता वैद्यबुवांनी असा विनोद केल्यानंतर आलोक खूप जास्त हसायला लागलेला असतो आणि वैद्यबुवा सुद्धा हसायला लागलेले असतात. या दोघांच्या या हसऱ्या गप्पा पाहून सुलोचना मात्र चांगली चक्क आश्चर्यचकितच झालेली असते. आता सुलोचना आलोकला असं हसताना पाहून खूप खुश झालेली असते. आता ती अंबिकाला म्हणत असते की अंबिका, मी काय पाहत आहे ग? माझा आलोक एकदम खळखळूनच हसत आहे की आज मी जे पाहत आहे तेच तू पाहत आहेस का? त्यावेळेला अंबिका म्हणते, आज माझ्या आलोकला मी आज मनमोकळेपणाने हसताना पाहत आहे. सुलोचना म्हणत असते, नाही अंबिका, मला तर पटतच नाही आहे की माझा आलोक एवढा खळखळून हसत आहे, मला चिमटा काढ बरं. त्यावेळेला अंबिका म्हणत असते, जाऊ बाई, काय बोलताय तुम्ही? पण पहा, तुमचं खरंच आहे. जो आलोक आपला कधी घराबाहेर पडला सुद्धा नाही, तो आलोक आज नवीन घरामध्ये येऊन सुद्धा एवढा छान खळखळून हसतोय, बघून खूप
छान वाटत आहे मला. तेवढ्यातच वैद्यबुवांचं लक्ष या दोघींच्याकडे जातं आणि वैद्यबुवा लगेच उठून उभं राहतात आणि म्हणतात, माफ करा, आतमध्ये यायचं आमच्या दोघांच्या लक्षातच राहिलं नाही. आम्ही दोघे इथे गप्पाच मारत बसलोय. आता वैद्यबुवा आलोकला म्हणत असतात, आलोकराव तुम्ही एकदा या घरी निवांत, त्यावेळेला आपण छान गप्पा मारत बसूया. आता आलोक म्हणत असतो की अहो वैद्यबुवा तुम्ही मला असे अहो जाऊ बोलवू नका हो. आलोकराव काय म्हणताय तुम्ही, मला फक्त आलोक म्हणा, मी तुमच्यापेक्षा लहानच आहे. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, अहो असं काय करताय, तुम्ही तर कर्तृत्वाने मोठे आहात ना आणि तुमचा मानच आहे तुम्हाला अहो जाऊ बोलवण्याचा. आता इथे वैद्यबुवा पुन्हा नात्याची भाषा करायला लागलेले असतात. आता आलोक म्हणतो, कोणत्या नात्याबद्दल तुम्ही बोलत आहात. त्यावेळेला सुलोचना म्हणत असते की तुम्ही वैद्यबुवा आलोकला आलोकच म्हणा. त्यावेळेला वैद्यबुवा म्हणत असतात, अहो असं कसं बरं, आमचे सासरे सुद्धा मला चंद्रशेखर रावच म्हणायचे आणि आमच्या सासूबाई सुद्धा मला तशाच बोलवतात. दुसरं काहीतरी वैद्यबुवा बोलणार इतक्यातच सुलोचना म्हणत असते की तुमच्या सासूबाई तुम्हाला आतमध्ये बोलवायला लागल्या. आता वैद्यबुवा म्हणतात, हो हो आत गेलंच पाहिजे, चला आलोकराव, नाही चला आलोक आपण आतमध्ये जाऊया, जे काही काम आपण ठरवलं आहे तेच पहिल्यांदा महत्वाचं झालं पाहिजे, असं म्हणून आलोकला घेऊन वैद्यबुवा आतमध्ये जातात. आता इथे सगळेजण हॉलमध्ये जमा झालेले असतात आणि साखरपुड्याची विधी अगदी जवळ येऊनच थांबलेली असते. आता इथे तर आलोकला कळणारच असतं की प्राजक्ता आणि त्याचा साखरपुडा चाललेला आहे. आता गुरुजी म्हणत असतात की वैद्यबुवा पहिल्यांदा तुम्ही कुलस्वामीला साकडं घालून घ्या, नंतर आपण दुसऱ्या विधी करायला सुरुवात करूया. आता लगेच वैद्यबुवा पुढे येतात, हात जोडतात आणि देवाला नमस्कार करूनच बोलायला लागतात की देवा आज आमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आमच्या घरामध्ये एक शुभ कार्य सुरू होत आहे. आज प्राजक्ता आणि आलोक म्हणणार इतक्यातच सुलोचना मधीच बोलते आणि म्हणत असते की वैद्यबुवा मी कुलस्वामीला साकडं घातलं तर चालेल का. म्हणजे इथे वैद्यबुवांना आलोकचं नाव प्राजक्ता बरोबर जोडूच देत नसते. आता वैद्यबुवा म्हणतात काहीच हरकत नाही, या ना तुम्ही सुद्धा प्रार्थना करू शकता. त्यावेळेला सुलोचना पुढे येते आणि हात जोडते आणि पाठीमागे आलोककडे पाहते आणि म्हणते, आलोक बाळा तू असं पाठीमागे का उभा आहेस बरं, ये ना पुढे, ये इथे माझ्याजवळ थांब. त्यावेळेला आलोक सुद्धा पुढे येतो आणि सुलोचनाच्या शेजारी उभारतो. तिथे शेजारी प्राजक्ता पाटावर उभी राहिलेली असते. आता इथे सुलोचना हात जोडून देवाला प्रार्थना करायला सुरू करते. ती म्हणत असते, आज आमच्या आयुष्यातील खूप सुवर्ण क्षण आला आहे. आज दोन्ही कुटुंब एक नवीन आयुष्य सुरुवात करत आहेत. आज इथे एक शुभ कार्याची सुरुवात होत आहे. प्राजक्ता आमच्या आयुष्यात माझ्या नातवांच्यामुळे आली आणि त्याचमुळे आज प्राजक्ताच्या घरच्यांशी म्हणजेच वैद्यबुवांशी आमचं एक नातं निर्माण झालं आहे आणि हे नातं तात्पुरतं नाही तर जन्मजन्मीचं राहणार आहे. आणि देवा याच कार्यासाठी दोन्ही कुटुंबाला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. या नात्याला कोणाची सुद्धा नजर लागायला नको. वैद्यबुवाच्या दोन्ही सुद्धा मुली ज्या घरात जातील त्या घराचं अगदी सोनं करतील याची खात्री मला आहे. त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीरपणे देवा उभं राहा आणि माझी दोन्ही मुलं आरव आणि आलोक यांच्या आयुष्यामध्ये सुखाची बरसात हो हीच माझी इच्छा आहे. आमचं काही चुकलं मागलं तर आम्हाला माफ कर आणि तुझे आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असू दे, असं म्हणून सुलोचना देवाला नमस्कार करते आणि घरातील सगळेच नमस्कार करतात. इथे आता सुलोचनाने प्राजक्ता आणि आलोकचं नाव सोबत न घेता देवाला प्रार्थना केलेली असते अगदी व्यवस्थित आणि तीही या दोघांच्या शुभ विवाहाविषयीच प्रार्थना केलेली असते. आता हे मात्र प्रीतीला कळालेलं असतं. ती स्वतःच्या मनातच म्हणत असते की वा सुलोचना वा, किती हुशार आहेस, कोणालाही न कळता अगदी देवाकडे मनापासूनच प्रार्थना केली. आता इथे गुरुजी म्हणत असतात चला आपण पुढच्या विधीला सुरुवात करूया. इकडे मात्र आता चांगलंच कोडं निर्माण झालेलं असतं. अंबिका आणि सुलोचना एकमेकीला खुणावायला लागलेले असतात की आता काय करायचं. आता तर इथे वैद्यबुवा म्हणत असतात की चला या क्षणाची आपण वाट पाहत होतो, तो क्षण आला आहे. आता इथे एकमेकांना अंगठी घालण्याची विधी सुरू होणार असते. आता इकडे सगळ्यांना हेच कोडं पडलेलं असतं सूर्यवंशींच्या घरातल्यांना की आता आलोक प्राजक्ताला अंगठी घालणार किंवा प्राजक्ता त्याला अंगठी घालणार, हे कसं काय होणार बरं. तेवढ्यातच ही तृप्ती आता ताटामध्ये फुलांमध्ये सजवून प्राजक्तासाठी अंगठी घेऊन येत असते आणि आता सगुणा काय करते, तृप्तीच्या पायामध्ये पाय घालते आणि तिच्या हातातून ते ताट पाडते.
आता इथे तृप्तीच्या हातातून ते ताट उधळलं जातं आणि त्यातील फुलं सगळी प्राजक्ता आणि आलोकच्या डोक्यावर येऊन पडतात आणि प्राजक्ताच्या हातामध्ये ती अंगठी येऊन पडते. आता इथे घरातील सगळ्यांनी तोंडाला हात लावलेला असतो की या तृप्तीने आता काय घोळ घालून ठेवलाय बरं. आता इथे प्राजक्ताचा तेवढ्यातच तोल जातो आणि आलोक तिला सावरतो. आता आलोक आणि प्राजक्ता एकमेकांकडे पाहायला लागलेले असतात. आता इथे प्राजक्ता आलोककडे बघता बघता स्वतःच्या हाताकडे पाहते तर तिच्या तळ हातावर ती अंगठी येऊन पडलेली असते. आता आलोक सुद्धा त्या अंगठीकडे पाहतो आणि स्वतःच्या हातामध्ये ती अंगठी घेतो. आता इकडे प्राजक्ताचा पुन्हा एकदा तोल जातो आणि आलोक काय करतो, एका हाताने तिला सावरतो आणि एका हाताने प्राजक्ताच्या हातामध्ये ती अंगठी घालतो. आता इथे प्राजक्ता सुद्धा लगेच स्वतःला सावरते आणि आलोकने घातलेली अर्धवट अंगठी पूर्ण घालते आणि सगळ्यांना दाखवत असते. म्हणजे आता इथे आलोकने तिला अंगठी घातली आहे आणि साखरपुडा झालेला आहे म्हणून सगळेजण टाळ्या वाजवायला सुरू करतात. आता इकडे सुलोचना लगेच म्हणत असते, खरं तर ही अंगठी मी प्राजक्तासाठी आणली होती, मीच तिला देणार होते, एवढ्यातच आलोकने तिला घातली एवढंच. आता इथे सुलोचनाने आणि प्राजक्ताने सगळं काही वातावरण सांभाळून घेतलेलं आहे आणि अखेर अंगठी घालण्याचा कार्यक्रम झालेलाच आहे. तर आजचा भाग इथे थांबवला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला आणखीन एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे आलोकला लाल रंगाची ॲलर्जी असते. लाल रंग जर त्याच्यासमोर आला तर त्याचा राग त्याला कंट्रोल होत नाही आणि अगदी तसंच घडणार आहे. वैद्यबुवा म्हणत असतात की चला आता आपण पुढचा विधी करूया. म्हणजे आलोकला पेहरावा करण्याचा कार्यक्रम सुरू होतो. आता चारू काय करते, कुंकवाचा टिळा लावण्यासाठी पुढे आलोकच्या जाते. आता बोटावरचं कुंकू पाहून आलोकला खूप जास्त राग येतो, त्याला घाम सुटायला लागलेला असतो. हे पाहून प्राजक्ता म्हणत असते, आलोक सरांच्या पुढे पुन्हा लाल रंग आला का. आता इथे आलोक काय करतो, ते लाल रंगाचं बोट पाहून चिडतो आणि चारूचा गच्च करीन हात धरतो आणि खाड करून उठूनच उभा राहतो. आता इथे पुन्हा प्राजक्ताच्या मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की आलोक सर नेमका काय राडा घालणार आहेत इथे. आता पुढील भागामध्ये आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे की खरंच आता आलोक इथे राग व्यक्त करतोय की पुन्हा एकदा ही अंबिका आलोकला सावरणार आहे. तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, पाठराखील मालिका जबरदस्त वळण घेऊनच येत आहे. प्राजक्ता आणि आलोकचं लग्न कसं होणार बरं. एका मुलग्याला अंधारामध्ये ठेवूनच एका मुलगीला तो मंगळसूत्र कसं घालू शकतो आणि तो तिच्याशी कसं लग्न करू शकतो. सगळ्या विधी कशा काय पार पडणार आहेत आणि हे शुभ कार्य कसं घडणार आहे तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. पाठराखील मालिका नियमित ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.